सांगली जिल्ह्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। आधीच आखाती युद्धाच्या संकटात सापडलेले द्राक्षबाग शेतकरी गारपिटीच्या आसमानी कहर बरसल्याने उद्ध्वस्त झाला आहे। मिरज तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या गारपिटीने द्राक्षबागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। हजारो हेक्टरवरील द्राक्षबागांना गारपिटीचा आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका बसला। त्यामुळे द्राक्षबागामध्ये आता केवळ द्राक्षाचे घड नावापुरतेच उरले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सरकारने जर वेळीच मदत केली नाही तर बागायतदार आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी तानाजी महादेव पाटील, किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि सलगर गावचा माजी लोकनियुक्त सरपंच आहे। सलगर गाव किंबहुना मिरज पूर्व भागामध्ये बुधवार गुरुवार 2 दिवस एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पाऊसच नव्हे तर गारासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस पडला। गारा जवळजवळ मोठ्या जशा गारगोट्याच्या गारा होत्या लहानपणी खेळताना गोट्या एवढ्या मोठ्या साईजच्या गारा पडून या ठिकाणी मिरज पूर्व भागातलं आणि सलगर गावामध्ये प्रचंड असं मोठं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। काही जणांची तर आता माळव्यांचं टोमॅटोचा उद्या म्हणजे आज चांगलं दिवस बघून काढायला आलेला माल सुद्धा त्या ठिकाणी त्याचं हातरून झालेलं आहे। मिरच्यांचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे, पेरू आहे, आंबा आहे, सर्वच पिकांचं भाजीपाल्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे। ही परिस्थिती बघितल्यानंतर मी काल सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊंना मी फोनही केला। भाऊ असं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे, तात्काळ पंचनामा करणं गरजेचं आहे। भाऊनी सांगितलं की बाबा मी कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, आमचाही कृषी अधिकाऱ्याशी संपर्क झाला आणि आज गावागावामध्ये फिरून तलाठी त्यांचे कर्मचारी कृषी अधिकारी पंचनामे करतायत। आणि मला शासनाला एक विनंती आहे की आज द्राक्ष बागासारखी परिस्थिती बघितली तर सलग 2 वर्ष टेम्परेचरच्या कारणाअभावी मालं लागले नाहीत। ह्या वर्षी कसं बसे मालं लागलेत, उत्पादन जरी कमी असलं तर दर चांगला आहे। दर चांगला असताना आखाती युद्धामुळं दर थोडे शिरवस आले, बेदाना करून त्यातून काय 2 पैसे मिळतील का असं बघायचं म्हटलं तर बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसात गारपिटीचा पाऊस झाल्यामुळं बेदाण्याचं सुद्धा माल टाकू शकणार नाही अशी अवस्था झालेली आहे। जवळजवळ एकंदरीत बागेचं नुकसान बघितलं तर 60-70% नुकसान या बागेमधून झालं आहे। उर्वरित 20-25% जे काही उत्पन्न मिळेल ते काढणं मोडणी ह्याच्यामध्ये जाणार आहे, म्हणजे औषधाचे बाकी उरावर आहे। द्राक्ष बागांचं काढलेलं जे काही पीक कर्ज असेल, दीर्घ मुदतीचं कर्ज असेल, त्याची व्याज असतील, ह्या अंगावरती बसणार आहेत। त्यामुळं माझी या मिरज पूर्व भागाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य शासनाला कळकळीच्या नम्रतेचे हात जोडून विनंती आहे की ह्या शेतकऱ्याला धीराने आधार देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जास्तीत जास्त मदत करावी। आज द्राक्ष बागायत जर बघितलं तर एकरी जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान आहे। आज ह्या महादेव म्हैसकरांच्या बागेचं बघितलं तर 4 एकर द्राक्ष बाग आहे, जवळजवळ 4 एकर डाळिंबाची बाग आहे, त्याचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आज नुसतं एका महादेव म्हैसकरच्या ह्या शेतकऱ्याचं जवळ 70 ते 80 लाखाचं नुकसान झालेलं आहे। एवढं मोठं नुकसान न भरून निघण्यासारखं आहे। त्यांच्या घरात नोकरीला पण कोण नाही, सगळं काय कुटुंब असेल ते शेतीवरती अवलंबून आहे, मुलं बाळं सगळी शेतीवरती अवलंबून आहेत। त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की सगळ्यांचे पंचनामे करावेत आणि जास्तीत जास्त निधी किंवा अनुदान या शेतकऱ्यांना द्यावं आणि शेतकऱ्याला आधार देण्याचं काम करावं एवढी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे। माझं नाव सुशांत सदाशिव म्हैसाळकर। आज काल जो भरमसाठ मोठा गारपीटचा पाऊस झाला त्यात आमच्या 4 एकर द्राक्ष बागेचे व डाळिंबाचे एवढे अतोनात नुकसान झाले आहे की एवढ्या मोठा गारा होता की अक्षरशः घड्याचा चक्काचूर झालेला आहे। आज आम्ही जर नवीन बाग लावून जर पिकवायची म्हटलं तर एकरी 10 लाख रुपये खर्च येतोय आणि मजुरांचा खर्च वेगळा, औषध पाण्याचा खर्च वेगळा, एवढं सगळं होऊन या 2 वर्षात अतोनात नुकसान होऊन पण यावर्षी व्यवस्थित बाग पिकवून व्यवस्थित यावर्षी माल पडलेले तरी सुद्धा माल पडून शेवटच्या कंडिशनला आज 4-8 दिवसात माल काढायचा होता। तर हा काल जो अवकाळी पाऊस पडला गारपिटीचा त्यात आमचं एवढं मोठं नुकसान झालं की एकरी 14-15 लाख रुपये तर असं सध्या जर खर्च काढला तर एवढा खर्च आमचा झालेला आहे आणि उत्पन्न एवढं निघलं असतं। तर आज 4 एकर प्लॉट आमचा हा असा ह्या परिस्थितीत नुकसानग्रस्त झालेला आहे। त्यामुळे शासनाने ह्या कंडिशनला जो काही पंचनामा करून जे काही नुकसान भरपाई होणार ती त्वरित आम्हाला मिळावी ही विनंती आहे शासनाकडे। काय आता द्राक्ष बागांची काय अवस्था आहे, म्हणजे जो गारपीट झाली त्यामुळे द्राक्षबाग काय आता सध्या या वर्षी द्राक्षबागेला चांगला रेट होता कारण की जे माल कमी पडलेले त्यामुळे बऱ्यापैकी द्राक्षबाग आणि त्यात आता रेट पण चांगले होते आणि आखाती युद्ध चालू झाल्यामुळे जो निर्यात होती ती द्राक्षे ती पण आज घडीला थांबलेली आहे आणि जे ते थांबलेल्या मालाचं जरी बेदाना करून हे करायचं म्हटलं तर आज कंडिशनला बेदाण्याची सुद्धा ही परिस्थिती आहे। आता शेड वाऱ्याने उडून गेले म्हणा किंवा आमचे आता जे हाय द्राक्ष होणार होते बेदाण्यासाठी ते सुद्धा काय मनी सुद्धा राहिलं नाही, पूर्ण हातरून झालेले काही। आणि जर तो माल जरी काढून जरी शेडवर टाकायचं म्हटला तरी त्यातून फक्त 20 ते 30% आम्हाला त्यातलं काहीतरी मिळणार आहे, नाही तर सगळं पूर्ण खराब झालेलं आहे। काय मागणी काय
आज सरकारकडे एवढीच मागणी आहे की काय असेल ते पंचनामा करून जे काय आम्हाला मोठं बऱ्यापैकी नुकसान भरपाई देता येईल तेवढी नुकसान भरपाई द्यावी.